नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. मी फर्स्ट टाइम ब्लॉग शूट करतो आणि मी चाललो गावाला शिमग्यासाठी. आणि आता आमची 8:30ची बस आहे. बॅग बिग पॅक केले, मग मी डब्बा वगैरे घेते. मग आपण आता निघूया. ब्लॉग नक्की बघा. तर गाईज आता रामपूरला आलो आम्ही. गाडी जेवायसाठी थांबलो. ते जेवण वगैरे घेऊ, ते घेऊनच आलो घरून. ते खाऊ, बाहेरून नाही घेत. मग जाऊ पुढे. या जेवायला. गाईज आता आपण आलो आहे चिपळूणला. आता 1-1.5 तासात आपण घरी पोहोचू. थंडी खूप आहे. टॉवेल बिवेल घेतलं आहे मी. फायनली आलो आहे. सकाळचे किती वाजले? 5 वाजले. घर इथं आपला पाळणा जो आपण लावूया. घरी जाऊ आता, झोपूया मस्त. गुड मॉर्निंग गाईज. आपण आलेलो सकाळी, झोपलो मस्त. आता फ्रेश वगैरे झालो आहे. मम्मीनी पप्पांनी सर्व साफबीफ करून घेतले. मी मस्त झोपलेलो, जाम झोप आलेली. आणि आता तुम्हाला आमचं घर दाखवतो. झोपाळा आम्ही लावून घेतलाय, तुम्हाला टाइम लॅप्समध्ये दाखवतो. ही आमची एंट्री आहे. इकडून आमच्या गावाचा रस्ता आहे. इथे खालती वाडी आहे. शेत वगैरे असते सर्व, पण आता काय ऊन आहे ना. आमचं काजूचं झाड, झोपाळा आम्ही लावून घेतलाय. आमच्या घराचं नाव कृष्णा पार्वती निवास. हे आमची तुळस, छोटे छोटे फूल, जास्वंदाची फुलं. इथे गुलाब खूप आलेली सकाळी आणि आता गायब झाली. आणि अर्धी तर कोमजलीत, कोण वापरत नाही. तर आपलं घर. आपला हॉल बघू शकता. आपले देव. आपला एक बेडरूम आहे इथे. आणि वरती जायला शिड्या आहेत, वरच्या माळ्यावर जायला. आपलं किचन. मम्मी आमची जेवण बनवते. इकडे एक इंग्लिश टॉयलेट आहे, इथे आपलं नॉर्मल वॉशरूम आहे. आणि हा दुसरा बेडरूम. आपला दुसरा बेडरूम, ते पसरा ठेवलाय सर्व. म्हणजे हा बेडरूम बंद असतो, इथे राहतो ना. आता आम्ही मुंबईलाच असतो. आपण डायनिंग टेबल फोल्डेबल. ही आमची चूल, इथे जेवण बनते. आणि आमचा वर्षानुवर्ष चालत आलेला पाणी गरम करायसाठी भांड. पप्पा काहीतरी साफसफाई करतात. हा नॉर्मल टॉयलेट. आमची इथे फाटी. आणि बघा किती पाला पाचोळा झालाय, साफ करायचं सर्व. आणि झाड आमची खूप सारी, सर्व साफ करायला लागेल. खूप पाचोळा झाला बघू शकता. हा मागचा गेट आमचा. खाली वाडी आहे. इथे खालती आमची टाकी आहे, म्हणजे इथून पाणी येत आहे. इथे प्रेशर नसतं, म्हणजे या टाकीत साचतं. त्या टाकीतून आम्ही इथे ट्रान्सफर करतो. मग इथून कसं प्रेशरने पाणी जातं. आणि इथे मी आंघोळ करतो गावाला आले ओपनमध्ये. तर झाडांच्या खाली छान वाटतं. ही केळीची झाडं वगैरे सुकलेत. मागे आलेलो मित्रांसोबत ते एकदम भारी होती. आता त्यांना पाणी भेटत नाही ना, म्हणून कोंबड्यांचा खुराडा. पाचवा आपण साफ करूया. चलो.
गाईज आपल्या इथे आता खेळी आलेली, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. आणि म्हणजे आपण ते नाचतात वगैरे, मग त्यांना आपण दक्षिणा वगैरे देतो आणि मग ते जातात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. तो असतो ना, तो शंकासूर असतो, तो आपण त्या पाय पडलो तर पाठीवर मारतो, म्हणजे मारतो मीन्स आशीर्वाद देतो. आपल्याला आशीर्वाद भेटला आता. एवढं तर केलं, एवढा ढिगारा ऑलरेडी झाला आहे. बाकी आता जेवून येऊ, भूक लागली जा. गाईज या जेवायला, नैवेद्य आणि गोड जेवण. काय आहे बघा, आमच्या झाडाला काजू आलेत. काजू आले, दाखवतात काजू आले काजू. आणि हे नारळी झाड सांगितलं तू, नारळ 2 झाड आहेत. नारळाची झाड आहेत, नारळ लागले. ही सुपारीची झाड आहेत, खूप आहेत. इथे पुढे गुलाबाचं झाड आहेत, खूप आहेत झाडं आमच्या बाबांनी लावलेत. आणि हा कुठला आहे? कुठला ते काय होतं त्याला, संत मोसंबी कुठला माहित नाही काय. आणि हा पपरी याचा कसला बोलला, रामफळ. हा मागचा रामफळ हात लावून दाखवतो. आणि हे अननस. इकडे आहे कढीपत्ता पण आहे काय आपल्याकडे. इकडे आहे, मला झाड मला वाटतं दिसलं ना काही. नको आणायची गरज नाही कोणाकडे. वास किती भारी येतो कढीपत्ता आहे बघ. गुलाब. नारळ दाखवले का नारळ आपले. हे सगळं साफ केलंय, जमलो. किती पाला पाचोळा आहे एवढा. आता पण गेटच्या बाहेर काढणं आणि जाळणं. संध्याकाळी जाऊया आता, जमलो आता. काय बाजारात आलेलो, बाजार घेतोय. बीचला पण जाणार होतो पण गेलो नाही, बोललो उद्या जाऊ. आता सामान घेतो बाकी उरलेलं आणि खेळ जाऊया. काहीच सामान आणायला गेलेलो, आता काढून पण झालं आहे. संध्याकाळ झाली, 7 वाजले. आता घरी जातो. थंडी एवढी आहे ना गाईज, एक नंबर, फुल चिल, एसीची गरज नाही. आता घरीच जातोय. सामान बिमान घेतलं पद्धतशीर, बॅग भरून जाऊया घरी. गाईज आता घरी देवपूजा वगैरे केले मी. आता चाललोय होमाच्या इथे, सर्व लोक चाललेत. चला दाखवतो. मी पण फर्स्ट टाइम बघतोय, म्हणजे लहानपणी बघितलं, आता खूप वर्षांनी आलोय. चला बघूया. गाईज बघा होम, आणि ते गावची मंडळी जवळ आले. गाईज आपले भाव आले. नमस्कार नमस्कार. हे तू आलास तू घुसाले आलाय. दादा व्हिडिओ द्या का, फिरतो. व्हिडिओ दे व्हिडिओ. शिमग्याला येतात आणि रात्री झोपून राहतात. झोपून जातात नाही झालं, बाहेर जातात. बाहेर होता. कुठे आता बाहेर? कुठे नाही गाईज, कुठे नाही. काय त्याच्यास काय सांगशील? आज आपली होळी काल झाली. काल आम्ही ती बघा माडोळ आणलेली आहे. काल रात्रीपासून कार्यक्रम चालू होता. रात्री आम्ही 4 वाजता माडोळ आणून तिथे उभी केलेली आहे. माडोळ म्हणजे एक आंब्याचं झाड असतं. ते प्रत्येक गावात वेगवेगळं असतं. काय काय जागी नारळ असतो, काय काय जागी आंब्याचं झाड असतं. तर आम्ही ते माडोळ उभी केलेली आहे आणि आमचा मागे होम आहे, बघू शकता. तर दरवर्षीप्रमाणे यंदा लवकर होम आलाय, त्यामुळे आम्ही लावतोय आता होम. काय बोलू, एवढंच बोलतो की आमची गावची मंडळी सर्व मुंबईतनं चाकरमानी वगैरे आले. कोंबडा बघा, हा कोंबडा, यांना मान असतो एक कोंबडा लावायचा. हे जाधव जाधव कंपनी. जाधव कंपनी आहे ना. तुम्ही काय सांगाल? काहीतरी सांगा दादा.
सांगायचं कोंबड्याचा मान मुलं म्हणजे तर काय आमचा असतो? कोंबड्याचा मान म्हणजे आमचा दरवर्षी हा कोंबड्याचा मान असतो. तो फक्त आमचा हुंबेडा फक्त चेंज होत असतो. बाकी हा कोंबड्याचा मान हा जाधवांशिवाय कोणच करत नाही. फक्त म्हणजे जाधव. कोंबड्याचा मान म्हणजे विषय काय असतो? विषय म्हणजे ही परंपरापासून चाललेली आहे इथे. ते होमाच्या इथे कोंबडा लागतो म्हणजे लावायचा फक्त. पण याला बळी म्हणून असं नाही. आणि तो कोंबडा तुम्ही घरी नेऊ शकता आणि घरी नेल्यानंतर तो देव म्हणून तुमच्या घरी आला असं आहे. ओके ओके. धन्यवाद. एक मत करून चतुर्सीमेची आई मालकींचा वाटा नवचंडी माते सदाशिव माते आम्हीच्या मालकीच्या मार्गदर्शक तुमची आई राठीगाठी पूर्ण उभी करून चाळीसच्या मोकळ्या करून सत्याची मालकी सत्य न्यायाने मुळे पटवणाऱ्या साहेब पुत्रवाद लाभ करून देणाऱ्या पंचक्रिय आई आज तुझा सारवाप्रमाणे आज होळीचा कार्यक्रम हा जो तू आमच्याकडून करून घेतलाय सर्व पूर्ण गावाकडून तो अगदी त्यात काय चुकवून झालेली असेल तुझ्या अर्जेत मान मानकऱ्यांच्या किंवा आमच्या सर्वांच्या कोणाच्या तुझे माफ कर आणि काय असणारे विघ्न आमच्यावर असतील गावावर असतील ते सर्व संकर्पण कर भस्म करून टाक आजपासून तर पुढच्या वर्षी तुझे येईपर्यंत तुझी होळी होईपर्यंत गाडी मात्र त्रासवाद होता का अशा पद्धतीचा व्यवहार घडवणार आणि केलेली सेवा मान्य करून फिरण्या येण्यास बोलण्या चालण्या काम धंद्या सर्व गोष्टीत दुकान सुजेव धंद्या रोजगार असं आणि केलेली सेवा मान्य करून घे हेच बघू शकता होम लागला आपला. आणि अशी मान्यता आहे की होम पेटवल्यानंतर खरी गरमीला म्हणजे उन्हाळ्याला सुरुवात होते. नारळ वगैरे टाकतायत होमामध्ये. हे बघा देवीच्या भोवती आता देव फिरतात. बघा पालखी आमची आणि पालखीमध्ये आमच्या देवी देवता. नारळ लागतात.
साईडला आहे, इकडे पालखी नाचत आहे. जत्रावर गाईज आपली मम्मी वडे बनवते, बघू शकता. फुला वडा हा फुला नाही, हे जोर नव्हतं पडित त्या वड्याला. व्हिडिओ भरतात, व्हिडिओ बनायचा मान आमचा असतो गावकरांचा. तिकडे मीटिंग चालली आहे, म्हणजे कधी पालखी उठणार ही आमची सानेवर आता देव आमचे बसले. आणि बाकी आता कधी उठणार, कोणाच्या घरी कधी जाणार इथे ठरवले जातात. म्हणजे प्रत्येक वाडीचं वेगवेगळं असतं, तर प्रत्येक वाडीत जाणार म्हणजे शेड्यूल ते ठरवलंच पाहिजे, म्हणून त्यासाठी मीटिंग असते दुपारी होम लागल्यानंतर. आई सर्वप्रमाणे होळीचा तुझा विडा गावाचा आज मांडलेला आहे गावाने. त्याच्यात काय चुका झालेली असेल ते माफ कर. विडा मान्य करून घे. आम्हा सर्वांवर तुझी कृपादृष्टी राहावे, असेच आमच्याकडून कार्यक्रम तू करून घेतले पाहिजे. ऐकलं काय? विडा मांडलेला आहे तो मान्य करून घे गावाचा. आणि एकंदर सर्व गोष्टी तुला सर्वांच्या फिरण्या येण्यात बोलण्यात चालण्यात काम धंद्यात एकंदर सर्व गोष्टी दुपारी ठेव आणि केलेली सेवा मान्य करूया. अरे महादेव त्याच्यावर मी नाही. गाईज आता आम्ही आलो आहे सानेवर, मीटिंग होती सानेवर. तर तिथे आता म्हणजे कसं ठरवतात का आता धुळीवंदन झालं ना का बुधवारी पालखी उचलणार तिथून सानेवरून आणि प्रत्येकाच्या घरी घरी जाणार. आणि म्हणजे पहिले शिरक्यांची घरं, मागऱ्यांची घरं, अशा म्हणजे प्रत्येक वाडीत म्हणजे पालखी जाते. आणि म्हणजे दिवसभर प्रत्येकाच्या घरी जाते, त्यांची म्हणजे पूजा वगैरे करतात. आणि संध्याकाळी प्रत्येक वाडीत ती नाचवतात. आणि 12च्या आत म्हणजे 11:45पर्यंत ती सानेवर पालखी गेली पाहिजे. आणि म्हणजे ज्या वाडीत जेवढे दिवस असते ना, मग त्या वाडीतले लोक तिथे राखण करायला असतात सानेवर. तर गाईज एवढाच आपला व्लॉग होता. अर्ध आपल्याला दाखवायला मला भेटलं नाही, नेक्स्ट इयर नक्की दाखवणार. व्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. परत नवीन व्लॉग घेऊन मी 100% येणार.